कशा संदर्भात बैठक झाली? हिंगोली जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी आणि तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी गेल्या 2 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली आणि त्यानिमित्त त्यांचा सत्कार व जिल्ह्याचा आढावा आणि त्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात व्यूहरचना कशा पद्धतीने पुढे जावं या संदर्भात आज अतिशय चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातील सगळीच कार्यकर्ता मंडळी प्रामुख्याने इथे उपस्थित झाली। त्यासोबत काही लोकांचा प्रवेश सुद्धा कार्यकर्त्यांचा इथे झाला आणि म्हणून इथलं वातावरण अतिशय पक्षाच्यासाठी अतिशय चांगलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचा सत्ता कशी येईल या संदर्भात सगळं कार्यकर्त्यांना सांगितलं आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अतिशय अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि चांगला कार्यकर्ता आणि चांगल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची इथे भरपूर भरणा असल्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आम्ही जिल्हा परिषदेत नक्कीच स्थापन करू। वंचित बहुजन आघाडी निश्चितच नावाप्रमाणे आघाडीवर आहे। गावोगावी सत्ता स्थापन झालेल्या याबद्दल पदाधिकाऱ्यांना काय सूचना? अनेक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या आता 1-2 महिन्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना सजग राहा आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या असो पंचायत समिती असो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा आणि कार्यकर्ता सत्तेत जावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे म्हणून सूचना दिल्या।